नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. धुळे मॅरेथॉन स्पर्धा सीझन 3 ला अभूतपूर्व प्रतिसाद. राष्ट्रीय राज्यस्तरीय खेळाडू कलाकारांचाही स्पर्धेत सहभाग. धुळे जिल्हा पोलीस दल, धुळे जिल्हा अधिकारी कार्यालय, धुळे महानगरपालिका, जिल्हा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धुळे मॅरेथॉन स्पर्धा 2025 सीझन 3 फिट धुळे, हिट धुळे तसेच ग्रीन धुळे, क्लीन धुळे या घोषवाक्यासह ही स्पर्धा धुळे शहरात तिसऱ्यांदा आयोजित करण्यात आलेली होती. दरम्यान धुळे शहरातील पोलीस कवायत मैदान येथून मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेत राष्ट्रीय राज्यस्तरीय खेळाडू कलाकारांसह 31,000च्या वर स्पर्धकांनी सहभाग घेतला. पोलीस कवायत मैदानावर आज सकाळी धुळे मॅरेथॉनचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झेंडे दाखवून करण्यात आले. याप्रसंगी राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल, पद्मश्री चैत्राम पवार, आमदार अनुप अग्रवाल, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पोलीस अधीक्षक श्रीकांत ढेवरे, महानगरपालिकेचे आयुक्त अमिता दगडे पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे, विश्वविजेती बॉक्सिंग चॅम्पियन मेरी कोम, अभिनेता अजय पुरकर, विनोदी हास्य कलाकार चेतना भट, श्याम राजपूत, युवा प्रेरणाशोध व फिटनेस तज्ज्ञ वैभव शिंदे यांच्यासह विविध विभागाचे प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, माध्यम प्रतिनिधी, नागरिक व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. आपला भारत असो, फिट है तो हिट है आणि धुळे जिल्हा हमेशा हिट है. मी मनापासून जिल्ह्याच्या प्रशासनाचं, विशेषतः पोलीस विभागाचं, पालकमंत्री या नात्याने जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं अभिनंदन करायचंय. जितकं थकवलं तितक्या टाळ्या तुम्ही वाजत नाही, ते मागचे लोक जोरदार टाळ्या उद्या. मागच्या 3 वर्षापासून दरवर्षी धुळे मॅरेथॉन हा एक जोरदार कार्यक्रम झालेला आहे आणि सुरुवातीला 10-15 हजार, या वर्षी 31,000 लोकांनी सहभागी केले. त्या सगळ्या लोकांसाठी आपण अभिनंदन करूया. देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी फिट इंडियाचं कॅम्पेन लॉन्च केलं आणि त्या दिवसापासून आपल्या देशाला जर मजबूत करायचं असेल, यशस्वी करायचं असेल, आपल्या देशाची प्रगती करायची असेल तर देशाचे प्रत्येक नागरिक हे सुदृढ असले पाहिजे, हेल्दी असले पाहिजे, फिट असले पाहिजे, योग्य न्यूट्रिशन घेतलं पाहिजे, अशा प्रकारचं आव्हान त्यांनी केलं. आणि मला माहीत नाही कुठे कुठे त्याचा प्रतिसाद मिळाला, पण आमच्या धुळे जिल्ह्याच्या प्रशासनाने मात्र प्रतिसाद दिलेला आहे. अत्यंत जोरदार असा कार्यक्रम झाला.